पहिलं त्या ठिकाणी जे ओढे होते त्याची फार म्हणजे दुरावस्था होती. ओढ्यामध्ये त्या ठिकाणी उथळ झालेले होते, त्याच्यामध्ये कुठं म्हणजे झाडं वाढलेले होते. पाण्याचा जो निचरा असायचा तो ओढ्या मार्फत जायचाच नाही. ज्याच्या त्याच्या शेतीमध्ये जशाल तसे पाणी साचून राहायचे. त्यामुळे सगळं शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. शेतातून पाणी जात होते आणि पावसाळाभर त्या ठिकाणी 2 महिने 3 महिने पाणी शेतात साचून राहायचं. नाल्याचा नाही का पूर्ण सोयाबीननं जात होतं पाणी. सोयाबीननं पाणी जात असल्यामुळे कसं व्हायला लागलं की नुकसान होऊ लागलं, अतोनात नुकसान होऊ लागलं. आमची परिस्थिती जेमतेम असायची. यावर्षीचा सीझन जर आला तर पुढच्या वर्षी जेमतेम आखाड तोंडाला आम्हाला कुठंतरी कर्ज वगैरे बघावं लागत होतं. त्यामुळं नाही का नाम फाउंडेशन तर्फे नाही का सुदर्शन धुळे साहेब होते, त्याच्या संपर्क साधला तर ते म्हणले आम्ही नाही का आमच्याकडून गाडी देऊ शकतो आणि तुम्ही लोकवर्गणीतून काय करा, तुम्ही तुमच्या याच्यातून डिझेल टाकून समजा काम करू शकता गावातले. नाम फाउंडेशन आम्हाला त्या ठिकाणी मशीन म्हणजे उपलब्ध करून दिली आणि गावच्या सहभागातून डिझेल टाकलं आणि याच्यापासून आम्ही ओढ्याचा आमच्या म्हणजे खोलीकरण त्याचबरोबर रुंदीकरणसुद्धा केलेलं आहे. त्यांनी जे JCB आणली होती त्या JCBने दोन्ही साईडला जे काही माती असते ती माती त्यांनी पद्धतशीरपणे दोन्ही साईडला टाकली. त्या कामानुसार ओढ्याला पद्धतशीरपणे वळण मिळाले आणि ओढ्याचे पाणी पूर्णतः नदीला जाऊन मिळत आहे. आणि तसंच आम्ही त्यावेळेस ओढ्यामध्ये काय केलं की जवळपास दर 500 मीटरवर एक टप्पा टाकला. त्या टप्प्यामुळं त्या ठिकाणी काय केलं की ते ओढ्यामध्ये जे काही सर्व पाणी वाहून जात होतं त्या ठिकाणी आडल्या गेलं. त्या पाण्यामुळं आमच्या जमिनीतली पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे. त्याच्यामुळं जो काही आस्थावस्त जे शेतात पाणी जायचं होतं त्या ठिकाणी ते पाणी जायचं सुद्धा थांबलं. आणि दुसरं काय आहे की ओढ्यामध्ये आमच्या हिवाळ्यापर्यंत म्हणजे 2 महिने 3 महिने पाणी त्याच्यामध्ये जे टप्पे होते त्या टप्प्यामध्ये साठून राहिलं. त्यानुसार कसं बोरचं पाणी वाढलं. बोरचं पाणी वाढल्याच्यामुळं कसं 3 पिकं घालू आम्ही. आज सोयाबीन घेतलं की लगेच हरभरा घ्यायला, हरभरा झालं की लगेच तीळ घ्यायला शेतकरी. त्याचा स्त्रोत वाढल्यानं पुन्हा भाजीपाल्याची 1-2 पिकं घेते शेतकरी. पुन्हा जनावरांचं कसं पाण्याचा प्रश्न मिटला. या उत्पन्नाच्या सोर्समधून काय झालं की प्रत्येक शेतकऱ्याकडं आपल्या इकडं म्हणजे ट्रॅक्टरची खरेदी सुद्धा वाढली. जवळ पाहिजे टोटल आता 10 ट्रॅक्टर आमच्या गावात झाले. पहिले 5 ट्रॅक्टर होते, आता या 2 वर्षात नवीन असे 5 ट्रॅक्टर आलेले आहेत. आणि मला 30 ते 40% उत्पन्नात वाढ झालेली आहे. कुणी गाडी घेतली, कुणी जे काय आपले कर्ज आहे ते फेडले. आर्थिक उन्नती झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याजवळ आता मोबाईल झाला. जी काही टेक्निकल नॉलेज आहे गव्हर्नमेंटचं समजा किंवा सरकार कोणती शेतकऱ्याला पुरवायचं आहे त्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी त्याचं सुद्धा नॉलेज मिळाले. किंवा मोटरसायकल घेऊ शकते, आम्ही बांधकाम करू शकतो, मुलाच्या म्हणजे लेकराच्या शिक्षणावर खर्च करू शकलो किंवा की आमचं उत्पादन वाढल्यामुळं. पहिलं मातीचं घर होतं. आता या 2 वर्षांमध्ये कसे पीक जोमात आले. जसं पीक आपलं उत्पादन वाढलं त्यानुसार घरं बांधायला सुरुवात केली सर. आणि आता प्रत्येक शेतकरी समाधानी आहे. कारण त्या ठिकाणी जे जून महिन्यात आम्हाला प्रत्येकापाशी हात पसरावं लागत होते. एक तर बँकेचं कर्ज काढावं, नाही तर सावकाराचं कर्ज काढावं. पण या 2 वर्षापासून आम्हाला कर्ज घ्यायची गरज पडली नाही. या सर्व बाबीचा एकंदरीत जर विचार केला तर या नाम फाउंडेशनच्या मुळे आमची आर्थिक उन्नती चांगल्या प्रकारे साध्य झालेली आहे.